हो अण्णा, हा, हे हॉटेल सर्जाला जेवण चांगलं आहे का नाही? एक नंबर आहे. माहिती ना? मायच्या ना. वा. क्या बात आहे. तर मित्रांनो, बघू सर्जाला खरंच एक नंबर जेवण आहे का? हा, आमच्या घरच्या बाईलाचं नाव बी सर्जाच होत, सर्जा राजा. आज सर्जा गटलाय, उद्या राजाला हुडकीत. हा चला, सगळं मराठमोळा कार्यक्रम दिसायला. हा, दिसला की माझा सर्जा. वार माझ्या सर्जा, ताकद दे आणि आशीर्वाद बी दे. तुझ्यात जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं आज हॉटेल सर्जाचं मटन रान, चिकन रान म्हणताल ते रानोमाळ केल्याशिवाय राहणार नाही. आ, ताकद दे मला. म्वा. ए यार, हाय का कोणी? ए इकडे रे बाबा, खायला काय काय आहे? पहले सब मेनू में पूरा आइटम। मेनू में है? हाँ, सर। तुला मराठी येईना का? मराठी आती है सर, समझ नहीं आती, बोलनी नहीं आती। काय कर ऐक, हाँ सर। मला मराठी शिवाय दुसरं काही ना. बरं. महाराष्ट्रीयन माणूस आहे, हो सर. म्हणून असे हॉटेल सर्जाला आलो मी. बरं. छत्रपती संभाजीनगर कोण बरं. जालन्याला जायलो होतो. सर. आमच्या घरच्या बायलाचं नाव, एकाचं नाव सर्जा सर. आणि एकाचं नाव राजा आहे. राजा. मग सर्जा दिसला म्हणून म्हणलं ह्या हॉटेलला जेवण गावरान असेल म्हणून. तू काय कर, ज्याला मराठी समजती त्याला पाठव, नाही तर तुझ्या बी डोक्याचा झिंजाडा होईल आणि माझ्या बी डोक्याचा झिंजाडा होईल. बरं. हा, हो सर. जेवण कमी ट्युशन जास्त होईल. ठीक आहे. हा, जा लवकर घेऊन ये. बोला ना सर, काय देऊ? अर्धामानं बोल ना, दिसायला फासोळी सिंगालायच, वाचकून वरडाय. काय झालं? काय काय आहे जेवायला? चिकन खरडा आहे, चिकन घी रोस्ट आहे, चिकन रान आहे, चिकन थाली आहे आपल्याकडे, अजून काय काय आहे? चिकन किमा स्टीम मिरची आहे. काय कर, सगळे एक एक प्लेट घेऊन ये. सर एवढं खाणार आहात? अरे माझं सोड, तुझा बाग फासोळ्या वरडू वरडू म्हणाल्यात मालक छातीच्या बाहेर येऊ का म्हणून. तू खा एक एक आयटम त्याच्यातला. सर, मी हॉटेलवाला vegetarian. जेवाय देत नाही काय तुला? मी व्हेजिटेरियन आहे सर. अरे व्हेजिटेरियन आहे तर 2-2 किलोचे बटाटे उकडून खा, वजन वाढव. चालेल सर. आणि बाहेर हिंडताना सिमेंटाचा पोता घेऊन हिंड. वाऱ्या वावदानाचा वेळ झाला, उडून जातील. वर ही मायना हेलिकॉप्टर उडायलेले असते, ती येतील पंख्याखाली. जा एक एक आयटम घेऊन ये. ठीक आहे सर. आईला हॉटेलमध्ये काम करायला 35 किलो वजन आहे. डॉक्टर मला म्हणलाय तुझं वजन कमी करण्यापायी मटण खायचं तो सोड, त्या भगुन्याच्या बाजूला सुद्धा जाऊ नको. तरी मी ऐकायलोय का? ए आंध्र लवकर, डोसकं उठविलं. आईला जाड जुड लोक ठेवायच्या हॉटेलला तर सडपातळ बांधा ठेवलाय. सर हा चिकन खरडा. खरडा म्हणजे हिरव्या मिरच्याचा लाग. हो तू आण बाकीचं. सर, हे चिकन घी रोस्ट गावरान तुपात बनलेलं. माहिच्या ना? हो. चिकन स्टीम किमा मिरची आहे. खिमा मिरची म्हणजे ह्याच्यात काय? किमा आहे सर चिकनचा त्याच्यामध्ये. या हो. खिम्याची मिरची भजी पहिली बारच ऐकायलोय. मला ऐकल ते नवल आहे, बगल ते नवल आहे, आणि खायला भेटल ते अजून नवल आहे. अजून काय काय आहे रे? सर चिकन बंजारा. बंजारा? हो. वा. एक नंबर. सर हे घ्या चिकन रान. रान? हो. आणि मग ही ताटात काय करायला यायला? रानात नेऊन सोड की. सर रानातून आपण ताटात आणलाय त्याला आता. व्हायला हे भाऊ की संग भांडणं करायला कोंबडं दिसायले. ह्याचा पाय मोडल्याशिवाय राम जमणार नाही. हा. मायला तुपाचा वास यायलाय. हे झालं स्टार्टर. जेवायचं बघतो. ए अरे जेवायचं घेऊन ये. बोला सर. जेवायला घेऊन ये ना. सर हे काय मग? अरे हे स्टार्टर आहे. तू बाकासुराच्या समोर आलास, सन्नाटा होची. लहान लवकर जेवाय. ओके सर. काय चिकन थाली आहे सर. ठेविता? तुला एक सांगू का? तू का नाही कम्प्लेट मिरची भाज्यावणी आहेस बघ. या खिमा मिरची भाज्यावणी. हा, ढोबळी मिरची मोनी व्हायचं बघ. आण लवकर अजून भाकरीची दुर्डी. हो सर. हा. मित्रांनो, आज काय कामानिमित्त छत्रपती संभाजीनगरला येण्याचा योग आला. लय दिवसानं ऐकलं होतं जालना रोडला वरुड फाट्यावर कॅम्ब्रिज शाळेच्या बाजूला
थोडं जवळ हॉटेल सर्जा नावाचं हॉटेल एक आलेलं होतं आणि फूड इतकं जबरदस्त होतं. घरी खायलात का हॉटेलमध्ये खायलात का 5 स्टार हॉटेलमध्ये खायलात, ती चव बघून तुम्हाला मेळच लागला नसता. पण तुम्हाला तर माहिती आहे, जिथं मटन तिथं बकासूर. पण तेवढं काम तर आहे का नाही चेक करणं क्वालिटी. छत्रपती संभाजीनगर मधलं वन ऑफ द मोस्ट फेवरेट हॉटेल म्हणजे हॉटेल सर्जा, जालना रोडला, वरुड फाट्यावर, केम्ब्रिज शाळेच्या जवळ. तुम्ही बी या. आणि विशेष म्हणजे पूर्ण गावात जसं काय आपल्या मातीतनं सारविलेल्या घरात बसलाव जेवायला असा फील येईल. आणि विथ फॅमिली सोबत निवांत गर्द्याच्या ठिकाणापासून दूर म्हणजे वरुड फाट्याला हॉटेल सर्जा. आता दुसरं हॉटेल कोणतं? राजा. म्हणजे सर्जा राजाची जोड झाली आणि बकासुराची सोय झाली. खाली दिलेल्या नंबरला फोन करा, थाळी रेडी करायला लावा आणि विथ फॅमिली एन्जॉय घ्या. धन्यवाद. भाकरी आण.